उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यात हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक गूढ ठिकाण कैची धाम, जिथे आजही चमत्कार घडतात, जिथे आस्था आणि श्रद्धा एकत्र आल्यावर नशिबाचे दरवाजे उघडतात आणि जिथे एकदा गेलात तर जीवनात काहीतरी अनोखं घडल्याशिवाय राहत नाही. 1960च्या दशकात एक अज्ञात साधू या जागेवर आले. त्यांचे नाव होतं बाबा नीम करोली महाराज. त्यांनी इथे एक मंदिर उभारलं जे आज संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. कैची नाव पडले कारण या ठिकाणी दोन डोंगरांमधून नदी अशी वरते की ती कात्रीसारखी दिसते, म्हणजेच कैची. बाबा नीम करोली हे रामभक्त होते. त्यांच्या जीवनात हजारो चमत्कार घडले. ते मन वाचू शकत होते आणि अदृश्य स्वरूपात देखील प्रकट होतात असं लोक सांगतात. लोक सांगतात की कैची धाम मध्ये गेल्यावर मनातल्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात. काही जण म्हणतात की बाबा समाधीत असले तरी त्यांची ऊर्जा आजही जिवंत आहे. अनेक लोक अनुभव सांगतात, बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, मी झोपलो आणि स्वप्नात उत्तर मिळालं. आयुष्यातली अडचण एका रात्रीत सुटली. काय तुम्हाला माहित आहे, ऍपलचे स्टीव्ह जॉब्स एकेकाळी अत्यंत तणावात होते. त्यांनी भारतात येऊन कैची धाम मध्ये काही दिवस व्यतीत केले. नंतर परत जाऊन त्यांनी ऍपल पुन्हा सुरू केलं आणि आज जग त्यांना ओळखतं. मार्क झकरबर्ग, फेसबुकचे संस्थापक, स्टीव्ह जॉब्सने त्याला सांगितलं, भारतच्या कैची धामला भेट दे, आणि झुकरबर्गनेही बाब ऐकली आणि त्यानंतर फेसबुक उंच भरारी घेत गेलं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, कैची धाम ही जागा काही सामान्य नाही. ही एक जागृत शक्ती आहे. बाबा नीम करोली महाराजांनी जरी शरीर सोडलं नसलं तरी त्यांच्या आध्यात्मिक अस्तित्वाजही हजारो भक्त वर्षभर येथे येतात. प्रत्येक वर्षी 15 जूनला विशेष भंडारा आणि महोत्सव भरतो. लाखो भक्त बाबा नीम करोलींच्या दर्शनासाठी इथे एकत्र येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा असेल तर चमत्कार नक्कीच घडतो, आणि कैची धाम मध्ये तर चमत्कार एक नित्य गोष्ट आहे. जेवढ्या श्रद्धेनं तुम्ही बाबा नीम करोलींचे नाव घ्याल तेवढ्याच्या ताकदीनं ते तुमच्या आयुष्यात प्रकाश देतील. सब कुछ राम जी का है. बाबा नीम करोली महाराज की जय. तुम्हालाही काही अनुभव आला असेल कैची धामच्या कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. जय श्रीराम.